एका दिवसाच्या प्लंबिंगच्या कामातून कमवलं डायरेक्ट मी आज 4,000 रुपये। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका मिनी ब्लॉग मध्ये। पप्पाला जरा आपल्या मोठ्या दीदीच्या घरी जायचं होतं, म्हटलं चला मी बुढ्याण्याला चाललो असतो, तुम्हाला देतो बस स्टँड वरती सोडून। मग बुढ्याण्यामध्ये येत नाही तर छत्रपती संभाजीनगर गाडी लागलेलीच होती। पप्पाला गाडीमध्ये बसून दिलं आणि मी आलो इकडे आपल्या मित्राच्या दुकानात चहा घ्यायला। मस्तपैकी गुळाचा चहा वगैरे घेणं झाला आणि तेवढ्यात इकडे आपली मित्रमंडळी पण आली होती। मग त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारून आलो इकडे डायरेक्ट प्लंबिंगच्या दुकानात। आपल्याला जे काय सामान लागत होतं ना ते घेतलं निखिल दादून चटकन काढून। आणि आज कामावर वाघ एकला असल्यामुळे ना वाघाची फजिता होणी म्हणून चटकन काय पीपी सांगितला होता पायपणी आली। मग मस्तपैकी आपल्या साईटवरून घेतलं सामान उतरून सगळं। काकाच्या वरच्या खोलीचं स्लॅबचं पाणी हे खालच्या स्लॅबवरती पडत होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला हे जे पाणी पडवलं ते आपल्याला या पुरड्या तोंडावर आणून सोडायचं। मग 2.5 इंची पाईपाचा वापर करून ना आणलं ते पाणी इकडे समोर। आता हे जे किचनचे नळ दिसरल तुम्हाला ते सगळे आतून जंगून डायरेक्ट खराब होऊन जायला होते आणि त्याच्या किटा टाकून पण फायदा होत नव्हता। मग घेतले ते पण नवे श्रीलंके कंपनीचे टाकून। मग अशा प्रकारे आपले सगळे नळ जे काय रिपेअर करायचे राहिले होते ते घेतले रिपेअर करून आणि आलो इकडे नवीन नळाच्या कनेक्शन जवळ। तुम्हाला ह्या 2 मोटरी दिसू राहिल्या, या दोन्ही मध्ये आपल्याला एक नळाचं कनेक्शन ऍड करायचंय। मग फर्स्ट क्लास मध्ये जे 2 कनेक्शन जोडायचे राहिले होते आपल्या मोटरीमध्ये ते पण घेतले जोडून। मोटरीचे जुने कनेक्शन GI असल्यामुळे आपल्याला ऍक्वा करायला इकडे संध्याकाळच होऊन गेले डायरेक्ट। चला तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये। कसं इन्स्टावाला म्हणन तसं बाजाराला मी जाता अडवून